नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 6 त्रिकोणमिती याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण सोडवलेली उदाहरणे यांचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण 2 पासून पुढची जी उदाहरणे आहेत त्यांचा अभ्यास करूयात. त्रिकोणमितीय नित्य समानता या सूत्रावर आधारित ही उदाहरणे आहेत. उदाहरण क्रमांक 2, जर सेक थिटा बरोबर 25/7 तर टॅन थिटाची किंमत काढा. इथे आपल्याला काटकोन त्रिकोण पी क्यू आर किंवा आर क्यू पी हा दिलेला आहे. क्यू पी बरोबर 7, आर पी बरोबर 25, म्हणजे क्यू पी हा 7K आणि आर पी हा 25K. पी हा थिटा कोन आहे, क्यू आर आपल्याला काढायचे. तर ही दोन्ही रीत आपल्याला ह्या दोन्ही रीतीवरनं काढायचं आहे. म्हणून आपणास रीत एक काय आहे, आपणास माहीत आहे की 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. त्यामध्ये ह्या किमती ठेवल्या, आपल्याला टॅन थिटा बरोबर 24/7 मिळालं. आणि इथे आपण काय केलेलं आहे, रीत 2मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे उदाहरण सोडवलेलं आहे. तिथेही आपल्याला टॅन थिटा बरोबर 24/7 हे उत्तर मिळालेलं आहे. उदाहरण क्रमांक 3 बघा, जर 5 साइन थिटा वजा 12 कॉस थिटा बरोबर 0 असेल तर सेक थिटा आणि कोसेक थिटाच्या किमती काढा. 5 साइन थिटा वजा 12 कॉस थिटा बरोबर 0, म्हणून 5 साइन थिटा बरोबर 12 कॉस थिटा. उजव्या बाजूला 12 कॉस थिटा घेतल्यामुळे त्याचं चिन्ह बदल झालं. साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर 12/5, म्हणून टॅन थिटा बरोबर 12/5. आता आपल्याला माहीत आहे की 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, म्हणून त्यामध्ये ह्या किमती ठेवायच्या आणि आपल्याला इथे सेक थिटा बरोबर 13/5, कॉस थिटा बरोबर 5/13 हे उत्तर आपल्याला मिळतं. आता साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा. त्यामध्ये ह्या किमती ठेवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं साइन थिटा बरोबर 12/13 आणि कोसेक थिटा बरोबर 13/12. उदाहरण क्रमांक 4, कॉस थिटा बरोबर वर्गमुळात 3/2 तर 1 वजा सेक थिटा छेद 1 अधिक कोसेक थिटाची किंमत काढा. रीत 1 आपण काय वापरणार आहोत, कॉस थिटा बरोबर वर्गमुळात 3/2, म्हणून सेक थिटा बरोबर 2/वर्गमुळात 3. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, म्हणून साइन वर्ग थिटा अधिक वर्गमुळात 3/2 कंसाचा वर्ग बरोबर 1. हे उदाहरण पुढे सोडवल्यावरती आपल्याला उत्तर मिळतं वर्गमुळात 3 वजा 2/3 वर्गमुळात 3. आता ही आहे रीत दुसरी. त्यामध्ये कॉस थिटा बरोबर वर्गमुळात 3/2, म्हणून कॉस 30 डिग्री बरोबर वर्गमुळात 3/2 हे आपल्याला माहीत आहे, म्हणून थिटा बरोबर 30 डिग्री. म्हणून आपण काय केलं, आता सेक थिटा बरोबर सेक 30 डिग्री बरोबर 2/3, कोसेक थिटा बरोबर कोसेक 30 डिग्री बरोबर 2. मग आता इथे आपण ह्या सगळ्या किमती या सूत्रामध्ये ठेवल्या आणि उत्तर आपल्याला तेच मिळालेलं आहे जे रीत 1मध्ये मिळालेलं आहे, वर्गमुळात 3 वजा 2/3 वर्गमुळात 3. उदाहरण क्रमांक 5 बघा, दाखवा की सेक एक्स अधिक टॅन एक्स बरोबर वर्गमुळात 1 अधिक साइन एक्स छेद 1 वजा साइन एक्स. इथे आपण आता ह्या सगळ्या किमती ठेवून घेतल्या. सेक एक्स अधिक टॅन एक्स बरोबर 1 छेद कॉस एक्स अधिक साइन एक्स छेद कॉस एक्स. हे पुढे उदाहरण सोडवल्यावर आपल्याला उत्तर मिळतं वर्गमुळामध्ये 1 अधिक साइन एक्स छेद 1 वजा साइन एक्स. उदाहरण क्रमांक 6 बघा, पुढील समीकरणातून थिटाचे निरसन करा. एक्स बरोबर a कॉट थिटा वजा b कोसेक थिटा, y बरोबर a कॉट थिटा अधिक b कोसेक थिटा. उकल बघा, इथे हे दिलेलंच उदाहरण आपण इथे खाली लिहून घेतलं, समीकरण 1 आणि समीकरण 2 या नावाने. आता समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करू आपण. म्हणून x अधिक y बरोबर 2a कॉट थिटा, म्हणून कॉट थिटा, कारण हे मायनस प्लस हे कॅन्सल होणार, म्हणून हे याचीच बेरीज इथे झालेली आहे. म्हणून कॉट थिटा बरोबर x अधिक y छेद 2a, म्हणून समीकरण 2मधून समीकरण 1 वजा केल्यानंतर y वजा x बरोबर 2b कोसेक थिटा. इथे काय केलं आपण, चिन्ह बदल करून घेतलेली आहेत. हे वजाचं हे अधिकचं वजा
अधिकचं वजा याप्रमाणे हे आपण केलेले, म्हणून हे पण कॅन्सल झालं. हे आपल्याला इथे समीकरण मिळालं. म्हणून कोसेक थिटा बरोबर y वजा x/2b समीकरण 4. मग आता कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा बरोबर 1. हे आपण इथे ही मिळालेली समीकरण आपण इथे लिहून घेतलेली आहेत. आणि हे पुढे सोडवल्यावरती आपल्याला एक उत्तर असं मिळतं, y वजा x कंसाचा वर्ग छेद 4b वर्ग वजा y अधिक x कंसाचा वर्ग छेद 4a वर्ग बरोबर 1, किंवा y वजा x छेद b कंसाचा वर्ग वजा y अधिक x छेद a कंसाचा वर्ग बरोबर 4.